पुष्पा झुकेगा नहीं, लेकिन ट्रैफिक सिग्नल का लाइट देख के ज़रूर रुकेगा, क्योंकि जान है तो जहान है। चित्रपट हे समाजाचे आरसे असतात आणि समाजावर त्याचा खोल परिणाम होतो। त्यामुळे जनजागृती निर्माण करण्यासाठी हे प्रभावी साधन म्हणून वापरले जाऊ शकते। अनेक चित्रपटांच्या कथा, पटकथा आणि संवादांद्वारे शिक्षाप्रद संदेश देऊन जनजागृती केली जाऊ शकते। चेहऱ्यावरील हावभाव आणि भावना लोकांच्या मनावर परिणाम करतात। अल्लू अर्जुनच्या अलीकडच्या प्रदर्शित झालेल्या पुष्पा या चित्रपटातील संवादाचा उल्लेख करत एका डुप्लिकेट कलाकाराने गोंदिया आरटीओ तर्फे आयोजित रस्ता सुरक्षा मोहिमेच्या कार्यक्रमात म्हटले, पुष्पा झुकेगा नहीं, पण ट्रॅफिक सिग्नलची लाईट पाहून नक्कीच थांबेल, कारण जान है तो जहान है। म्हणून ट्रॅफिक सिग्नल आणि रस्ते सुरक्षेचे नियम पाळा, स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाची काळजी घ्या। पुष्पा भाऊ गाडी चालवताना फोन उचलत नाही, कार चालवताना सीट बेल्ट लावतो आणि गाडी चालवताना दारू पित नाही। महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यात रस्ते अपघातांमध्ये मोठी वाढ झाली आहे। गेल्या एका वर्षात 156 दुचाकी स्वारांचा रस्ते अपघातांमध्ये मृत्यू झाला आहे। मृत्यूचे मुख्य कारण म्हणजे डोक्याला झालेला गंभीर दुखापती। त्यामुळे हेल्मेट घालून वाहन चालवल्यास अपघाताच्या वेळी डोक्याला गंभीर दुखापत होण्यापासून बचाव होऊ शकतो। याच उद्देशाने गोंदियाच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे रस्ता सुरक्षा मोहिमेअंतर्गत 300 मोफत हेल्मेट आणि प्रशस्तीपत्रांचे वितरण करण्यात आले। या कार्यक्रमात सहभागी होऊन मला खूप आनंद झाला। या कार्यक्रमात गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते मोफत हेल्मेट वाटप करण्यात आले। आपल्या भाषणात जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की रस्ता सुरक्षा ही काळाची गरज आहे, असे संदेश लोकांपर्यंत पोहोचवणे आणि रस्ते सुरक्षेचे नियम याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे। गोंदियामध्ये दुचाकींची संख्या 3,10,000च्या पुढे गेली आहे। अशा परिस्थितीत रस्ते सुरक्षेबाबत जागृती निर्माण करण्यासाठी दुचाकी स्वारांना 300 मोफत हेल्मेट आणि प्रशस्तीपत्र वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले गेले, हे खरोखरच प्रशंसनीय आहे। पुष्पा झुकेगा नहीं, लेकिन ट्रैफिक सिग्नल का लाइट देख के ज़रूर रुकेगा, क्योंकि जान है तो जहान है, वरना कुछ नहीं है। इसलिए ट्रैफिक सिग्नल का नियम पालो और खुद को और दूसरों को सुरक्षित। पुष्पा भाऊ गाड़ी चलाते समय फ़ोन उठाता नहीं और गाड़ी चलाते समय सीट बांधता है और गाड़ी चलाते समय ड्रिंक नहीं करता है और रास्ता सुरक्षा जीवन रक्षा। जय हिंद, जय। तुमच्या माध्यमातून सुद्धा गोंदियावासियांना मी विनंती करू इच्छितो की रोड सेफ्टीचा आपण रूल्सचं जे पालन केलं पाहिजे, जेणेकरून आपलंच जीव वाचणार आहेत। मागच्या वर्षी आपल्याकडे ऑलमोस्ट 156 डेथ झाला होता रोड रिलेटेड ॲक्सिडेंट्सच्या कारणाने। हे पूर्णपणे अवॉइडेबल आहेत। काय याच्यामध्ये रोडचा परिस्थितीबद्दल सुद्धा असतात, त्याच्यासाठी आम्ही आमच्या स्तरावर उपाययोजना करत आहेत। पण तरी जे ड्रायव्हर्स आहेत, चालकांनी सुद्धा याच्यामध्ये रोड सेफ्टीचं पालन केलं पाहिजे, सेफ्टी रूलचं पालन केलं पाहिजे, जे स्पीड लिमिट आहे त्याचं पालन केलं पाहिजे आणि हेल्मेट घातलं पाहिजे। याच्या कारणाने मला असं वाटतं की जास्तीत जास्त डेथ्स आपल्याला हे करता म्हणजे प्रिव्हेंट करता येईल।